तर बातमी आहे कोल्हापुरातून अंगणवाडी सेविकांसंदर्भात प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। कोल्हापूरमध्ये मुश्रीफांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आला। मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचे निवेदन स्वीकारले आहे। अंगणवाडी सेविकांच्या मागण्या या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे आणि या प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलेला आहे। हसन मुश्रीफ यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचं निवेदन स्वीकारलंय। कोल्हापूरमध्ये मुश्रीफांच्या घरावर अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। या मोर्चानंतर अंगणवाडी सेविकांचं निवेदन हे हसन मुश्रीफ यांनी स्वीकारलेलं आहे। प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी हा मोर्चा काढला होता। कोल्हापूरमध्ये मुश्रीफांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आला होता। तर मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी आशा आता कुठेतरी पल्लवित झाली आहे। अंगणवाडी सेविका या बऱ्याच दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत। त्यांनी आता हसन मुश्रीफ यांच्या घरावर कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला होता आणि या मोर्चानंतर हसन मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या या पूर्ण होतील अशी आशा कुठेतरी पल्लवित होतीये। कोल्हापूरमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता। हसन मुश्रीफ यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या इतक्या दिवसापासूनच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होतील अशी आशा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी सेविका या बऱ्याच दिवस आंदोलन करत होत्या। त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते आंदोलन करत होते आणि आता त्यांनी मोर्चा देखील काढलेला आहे। हसन मुश्रीफ यांच्या घरावर कोल्हापूरमध्ये हा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर कोल्हापूरमध्ये झालेल्या या मोर्चानंतर हसन मुश्रीफ यांनी अंगणवाडी सेविकांचं निवेदन स्वीकारलेलं आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात अशी आशा पल्लवित झालेली आहे। हसन मुश्रीफ यांच्यावरती आता कशी प्रतिक्रिया देतात, यापुढची प्रक्रिया कशी असेल हे पाहणं देखील आता गरजेचं आहे।